मी कसा झालो वाङ्मयीन आत्मशोधन आचार्य अत्रे भाग 9 प्रकरण 4 मी विनोदी लेखक कसा झालो. झेंडूच्या फुलांनंतर माझे साष्टांग नमस्कार हे नाटक रंगभूमीवर येईपर्यंत जवळजवळ 9 वर्षे मी साहित्याच्या प्रांतातून उठूनच गेलो होतो असे म्हणानात. मध्यंतरी मी इंग्लंडला जाऊन आलो. तिकडे मी 1.25 वर्षे होतो. त्या काळात माझे लक्ष शिक्षणशास्त्राच्या अभ्यासाकडे जरी विशेषे करून होते तरी हास्य विनोद प्रिय अशा इंग्रज समाजात प्रत्यक्ष वावरण्याची जी संधी मला मिळाली होती तिचा मी शक्य तितका फायदा करून घेतल्यावाचून राहिलो नाही. बर्नार्ड शॉ आणि नोएल कॉवर्ड या प्रख्यात नाटककारांच्या विनोदाचा मी तेथे परिचय करून घेतला. त्याच्या काही नाटकांचे प्रयोगही मला पाहावयाला मिळाले. त्याखेरीज सुप्रसिद्ध शिक्षणशास्त्री डॉक्टर B.P. बॅलॉर्ड यांच्या विनोदी व्याख्यानांचा माझ्या मनावर विशेष परिणाम झाला. इंग्रज समाजात एकंदर विनोदाची पातळीच फार उंच आहे. बहुतेक प्रत्येक इंग्रज मनुष्याची विनोदबुद्धी ही अत्यंत तल्लख असते. प्रत्येक सुशिक्षित इंग्रज मनुष्याजवळ विनोदाचा, कोट्यांचा आणि हास्यकथांचा भरपूर संग्रह असतो. त्यामुळे कुठेही 4 इंग्रज माणसे एकत्र येऊन बोलू लागली की त्यांच्या हास्यविनोदाची कारंजी एकसारखी उचंबळत राहतात. म्हणून इंग्लंडमधल्या सर्व स्नेहसंमेलनांमध्ये आणि भोजनांमध्ये हास्यरसाला साहजिकच फार प्राधान्य मिळते. ह्या परिस्थितीचा ठसा माझ्या मनावर उमटल्यावाचून राहिला नाही. इंग्लंडहून परत येताना मी अधिक प्रखर विनोदबुद्धी बरोबर घेऊन आलो. 33 साली मी जेव्हा प्रथम नाटक लिहिण्याचे ठरवले तेव्हा असे मला साहजिकपणे वाटले. साष्टांग नमस्कार हे माझे पहिले नाटक समाजातील अनेक छंदिष्टपणाचे एक नाट्यमय विडंबन आहे. गंभीरपणे विनोदी लेखन करण्याचा हाच माझा पहिला प्रयत्न असे म्हणावयाला हरकत नाही. आरंभापासून तो अखेरपर्यंत हे नाटक विनोदाने अगदी खच्चून भरलेले आहे. 5 तास एकसारखे प्रेक्षकांना खिदळत ठेवावयाचे अशी प्रतिज्ञा करूनच जणू मी हे नाटक लिहिलेले आहे आणि माझा हा प्रयत्न खरोखरच माझ्या अपेक्षेपेक्षाही यशस्वी ठरला. माझ्या विनोदी लेखनानेच मराठी रंगभूमीचा आणि माझा प्रथम परिचय करून दिला आणि मराठी नाटकांच्या क्षेत्रात मला एकदम फारच मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर गेल्या 12-13 वर्षात मी एकंदर 10 नाटके आणि 10 मराठी चित्रपट कथा लिहिल्या. म्हणजे माझ्या स्वतःच्या अशा 20 कलाकृती मराठी प्रेक्षकांना आतापर्यंत मी दाखविलेल्या आहेत. या सर्व कृती काही संपूर्ण विनोदी नाहीत. त्यातील 2 कृती तर शोककथाच आहेत. तथापि माझ्या कृती विनोदप्रधानच आहेत यात काही शंका नाही. ब्रह्मचारी या माझ्या बोलपटाने विनोदी चित्रपटांचा सर्वात उच्चांक गाठला. माझ्या प्रत्येक कलाकृतीमध्ये निदान 3 पात्रे तरी संपूर्ण विनोदी आहेत असे गृहीत धरले तर आतापर्यंत एकंदर 60 विनोदी पात्रांचे निरनिराळे नमुने महाराष्ट्रापुढे मी ठेवलेले आहेत. त्यापैकी काही पात्रांची नावे तर मराठी जनतेच्या अगदी नित्याच्या परिचयाची होऊन बसलेली आहेत. साष्टांग नमस्कारमधील राव बहादूर आणि कवी भद्रायू, धर्मवीरमधला धर्मवीर, प्रेमवीरमधला प्रेमवीर, लग्नाच्या बेडीतला अवधूत आणि गोकर्ण, वंदे मातरममधला सोमेश्वर आणि कल्याण, पराच्या कावळ्यामधला कोल्हापुरी काका, भांडूप आणि मुळुंद, ब्रह्मचारीमधला औदुंबर आणि चंडीराम, भ्रमाच्या भोपळ्यामधला जाफराबादचा जहागीरदार, ब्रँडीची बाटलीमधली बगाराम, अर्धांगीमधला दामू मास्तर, बाईलवेड्यातला नारूमामा, पायाच्या दासीमधली नथूकाकी, मी उभा आहे मधील भाईटोळ आणि भीमाशंकर आणि पाणीग्रहणामधले घोडके काका आणि मावशी ही माझ्या विनोदाची ठळक आपत्ते मराठी प्रेक्षकांच्या लक्षात पुष्कळ वर्षे राहतील याबद्दल मला स्वतःला मुळीच शंका वाटत नाही. विनोदाचे माझ्या इतके विविध आणि विलक्षण नमुने आजपर्यंत महाराष्ट्रात दुसऱ्या कोणत्याही लेखकाने यशस्वी रीतीने निर्माण केलेले नाहीत असे मी या ठिकाणी जर विधान केले तर ते आत्मप्रौढीचे ठरले असे समजण्याचे कारण नाही. मी हे का करू शकलो याला एक कारण आहे. ते कारण असे की आजच्या महाराष्ट्रात माझ्या इतका जीवनाचा विविध, विलक्षण आणि व्यापक अनुभवी असलेला ललित लेखक दुसरा कोणीही नाही.
महारापासून तो शंकराचार्यापर्यंत, मजुरापासून तो मिलमार्कापर्यंत आणि मास्तरापासून तो महाराजापर्यंत सर्व दर्जांच्या, सर्व वर्गांच्या आणि सर्व प्रकारच्या लोकांमध्ये मी आजपर्यंत वावरत आलो आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय सृष्टीत मी अनेक कामे करीत आहे. अनेक संस्था मी स्थापन केल्या आहेत आणि चालविलेल्या आहेत. नाट्याच्या, चित्रपटाच्या आणि वृत्तपत्रांच्या धंद्याशी माझा कित्येक वर्षाचा परिचय आहे. दारिद्र्याशी आणि श्रीमंतीची दोन्ही टोके मी पाहिलेली आहेत. आयुष्यातील सर्व सुखाचा, विलासांचा, दुःखांचा आणि हाल-अपेष्टांचा मी अनुभव घेतलेला आहे. माझ्या मानाने मी आयुष्यात पुष्कळ केले आहे, पाहिले आहे आणि साधले आहे. निरनिराळ्या माणसांचे इतके विविध नमुने आतापर्यंत माझ्या आयुष्यामधून गेलेले आहेत की काही विचारू नका. म्हणून मला विनोदी स्वभावाची पात्रे निर्माण करताना कधीही अडचण पडत नाही आणि पडणार नाही. माझ्या मनामधल्या कपाटाच्या निरनिराळ्या खणात मी निरनिराळी पात्रे अगदी लेबले लावून आणि नंबर घालून नीट ठेवून दिलेली आहेत. कोणताही एखादा नवा नमुना मला निर्माण करायचा असला म्हणजे सारखेपणा असलेली माझ्या माहितीची 4-2 पात्रे मी एकत्र करतो आणि त्यात कल्पनेचा थोडासा मीठ मसाला मिसळून देतो, म्हणजे झाले. निव्वळ काल्पनिक अशी फारच थोडी विनोदी पात्रे मी निर्माण केलेली आहेत. कोणत्याही ललित लेखकाला उत्तम प्रतिभा आणि कल्पना ही तर असावी लागतातच, त्यात काही वाद नाही. तथापि केवळ कल्पनेपेक्षा लेखकाला जीवनामधल्या प्रत्यक्ष अनुभवाचाच जास्त फायदा होतो असे माझे मत आहे. निदान मी तरी वाङ्मय वाचून लेखक बनलो नाही, जीवन जगून लेखक झालो आहे. मी निर्माण केलेली विनोदी पात्रे वाचकांना आणि किंवा प्रेक्षकांना अधिक पटतात आणि आवडतात याचे कारण ती पात्रे कमी जास्त प्रमाणात सत्यसृष्टीमध्ये प्रत्यक्ष वावरणारी अशीच असतात. विनोदामुळे माझी नाटके आणि चित्रपट जसे यशस्वी झाले तसेच माझे वक्तृत्वही विनोदामुळेच अधिक लोकप्रिय झाले. गेली 16 वर्षे मी महाराष्ट्रात निरनिराळ्या गावी आणि निरनिराळ्या प्रसंगी शेकडो व्याख्याने दिलेली आहेत. ही व्याख्याने हजारो लोकांनी ऐकलेली आहेत. मोठमोठे राजकीय पुढारी वजा केले तर माझ्या एवढी श्रोत्यांची गर्दी आपल्या एका व्याख्यानाला जमवणारा माझ्यासारखा वक्ता महाराष्ट्रात एखाद दुसराच असेल. मी विनोदी भाषण करतो म्हणूनच केवळ माझ्या व्याख्यानाला श्रोत्यांची एवढी गर्दी जमते हे मी जाणतो. गेल्या 12-15 वर्षांमध्ये माझ्या विनोदी नाटकांनी, चित्रपटांनी आणि व्याख्यानांनी महाराष्ट्रातल्या हजारो लोकांना मी हसवलेले आहे. या गोष्टीची जेव्हा मला जाणीव होते तेव्हा माझ्या मनाला केवढे समाधान वाटत असेल याची इतरांनी कल्पनाच केलेली बरी. महाराष्ट्रात हास्याचा एवढा मोठ्या प्रमाणावर प्रचार करणारा सध्या तरी मी एकच लेखक आहे. राजकीय लेखनात आणि भाषणात विनोद निर्माण करण्याची परंपरा जुनीच आहे. ती परंपरा बहुजन समाजात अच्युतराव कोल्हटकरांनी लोकप्रिय केली आणि तीच परंपरा महाराष्ट्रात आज एकट्या नवयुगनेच पुढे चालवलेली आहे. म्हणूनच बहुजन समाजाचे ते अत्यंत आवडते पत्र होऊन बसलेले आहे. 45 सालच्या मध्यवर्ती आणि प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुकांमध्ये केवळ माझ्या विनोदामुळे मी काँग्रेस विरोधकांचा जो धुव्वा उडवू शकलो तो नवयुगचे वाचक आणि माझ्या व्याख्यानांचे श्रोते कधीही विसरणे शक्य नाही. प्रतिपक्षाला रागावून वेड्यावाकड्या अश्लील शिव्यागाळी देणे याला मी वाङ्मयातली हिंसा म्हणतो. ही हिंसात्मक पद्धती वादविवादात कधीही उपयोगी पडत नाही. विनोदाला रागाचे आणि क्रोधाचे अतिशय वावडे आहे, कारण जो रागावतो किंवा चिडतो तो विनोद मुळीच करू शकत नाही. स्वभावातली खेळकर वृत्ती समतोल राखली तरच विनोद निर्माण होऊ शकतो. विविध वृत्तामध्ये तटनीसांनी एकदा लिहिले की अत्रे ह्यांचे खरे नाव गाढवे आहे. तेव्हा म्हणून मी रागावून माझे डोके फिरवून घेतले असते आणि त्यांना एखादी वाईट शिवी दिली असती तर त्यामुळे माझीच फजिती झाली असती. पण मी चिडलो नाही. उलट मी हसून त्यांना म्हणालो, होय तटनीस, आमच्या घराण्याचे नाव पूर्वी गाढवे हेच होते, पण एका गाढव्याने मागे एका तट्टानीशी संबंध केला आणि त्यापासून तटनीस घराणे जेव्हा उत्पन्न झाले तेव्हा आम्हाला पश्चाताप झाला आणि आम्ही आपले आडनाव बदलून मग अत्रे असे ठेविले.
प्रतिपक्षी अंगावर चालून आला म्हणून विनोदी लेखकाने घाबरू नये किंवा चिडून जाऊ नये. किंबहुना स्वतःची थट्टासुद्धा हसऱ्या चेहऱ्याने पचविता येण्याचे धैर्य अंगात असल्यावाचून माणसाला विनोद निर्माण करता यावयाचा नाही. पुष्कळ वेळा तर विनोदी लेखकाला स्वतःची थट्टा स्वतःच करवून घ्यावी लागते. ही गोष्ट अंगात उच्च दर्जाचा खेळाडूपणा आल्याखेरीज होऊ शकत नाही. पुण्याचे भाऊसाहेब भोपटकर हे विनोदी वक्ते होते आणि आपण खेळाडू आहोत असा त्यांना अभिमानही पण होता. तथापि नक्कलकार भोंडे जेव्हा त्यांची विनोदी नक्कल करू लागले तेव्हा ती नक्कल बघून हजारो प्रेक्षक जेव्हा हसू लागले तेव्हा मात्र भाऊसाहेब चिडले आणि माझी नक्कल पुन्हा कराल तर मी तुमच्यावर कायदेशीर इलाज करीन अशी भोंड्यांना त्यांनी नोटीस दिली. विनोद कळणे किंवा समजणे ही काही सोपी गोष्ट नाही. अशिक्षित, अप्रगल्भ आणि असंस्कृत माणसांना विनोद कळू शकत नाही. बुद्धिमत्तेचा उत्तम विकास झाला तरच तिच्यामधून खेळकर वृत्ती किंवा खेळाडूपणा निर्माण होऊ शकतो आणि खेळाडूपणा अंगात निर्माण झाल्याखेरीज विनोद कळणे शक्य नसते. खेडवळ किंवा अशिक्षित लोकांची थट्टामस्करी केली तर ती त्यांना कळत नाही. ते एकदम चिडतात आणि वर येतात तेव्हा पुष्कळ वेळा मारामारीचा प्रसंगही निर्माण होतो. इंग्लंडमध्ये इंग्रज लोक स्कॉच माणसांची, आयरिश माणसांची किंवा ज्यूंची भरमसाठ थट्टा करीत असतात. अमेरिकन आणि स्कॉच लोकही इंग्रज माणसांची खूप चेष्टा करतात, पण कोणीही कोणावर रागवत नाही. सगळेजण ती थट्टा ऐकून पोटभर हसतात. पाश्चात्य लोकांच्या अंगी खेळाडूपणा असल्यावाचून का हे शक्य होते? आपल्या हिंदुस्थानात हिंदूंनी मुसलमानांवर विनोद केला किंवा मुसलमानांनी शिखांवर विनोद केला तर त्या विनोदामुळे भयंकर जातीय दंगे निर्माण झाल्याखेरीज राहणार नाहीत. देशस्थ ब्राह्मणाने तर चित्पावनांच्या कंजूसपणावर विनोद केला किंवा कऱ्हाड्याने तर देशस्थांच्या गबाळेपणाची थट्टा केली किंवा एखादा मराठा पाटलाने एखाद्या कुळकर्ण्यांचे लीलामृत विनोदी भाषेत वर्णन केले तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी मारामाऱ्या जुंपतील. परीटा येशील का परतून ही विनोदी कविता मी लिहिली म्हणून परीट जातीला एक पोरगेला पुढारी माझ्यावर अतिशय संतापलेला होता. माझ्या मनामधल्या कपाटाच्या निरनिराळ्या खणात मी निरनिराळी पात्रे अगदी लेबले लावून आणि नंबर घालून नीट ठेवून दिलेली आहेत. कोणताही एखादा नवा नमुना मला निर्माण करायचा असला म्हणजे सारखेपणा असलेली माझ्या माहितीची 4-2 पात्रे मी एकत्र करतो आणि त्याच कल्पनेचा थोडासा मीठ मसाला मिसळून देतो म्हणजे झाले. निव्वळ काल्पनिक अशी फारच थोडी पात्रे मी निर्माण केलेली आहेत. कोणत्याही ललित लेखकाला उत्तम प्रतिभा आणि कल्पना ही तर असावी लागतातच, त्यात काही वाद नाही. तथापि केवळ कल्पनेपेक्षाही लेखकाला जीवनामधला प्रत्यक्ष अनुभवाचाच जास्त फायदा होतो असे माझे मत आहे. निदान मी तरी वाङ्मय वाचून लेखक बनलो नाही, जीवन जगून लेखक झालो आहे. मी निर्माण केलेली विनोदी पात्रे वाचकांना किंवा प्रेक्षकांना अधिक पटतात आणि आवडतात याचे कारण ती पात्रे कमी जास्त प्रमाणात सत्यसृष्टीमध्ये प्रत्यक्ष वावरणारी अशीच असतात. विनोदामुळे माझी नाटके आणि चित्रपट जसे यशस्वी झाले तसेच माझे वक्तृत्वही विनोदामुळेच अधिक लोकप्रिय झाले. गेली 16 वर्षे मी महाराष्ट्रात निरनिराळ्या गावी आणि निरनिराळ्या प्रसंगी शेकडो व्याख्याने दिलेली आहेत. ही व्याख्याने हजारो लोकांनी ऐकलेली आहेत. मोठमोठे राजकीय पुढारी वजा केले तर माझ्या एवढी श्रोत्यांची गर्दी आपल्या एका व्याख्यानाला जमविणारा माझ्यासारखा वक्ता महाराष्ट्रात एखाद दुसराच असेल. मी विनोदी भाषण करतो म्हणूनच केवळ माझ्या व्याख्यानाला श्रोत्यांची एवढी गर्दी जमते हे मी जाणतो. गेल्या 12-15 वर्षांमध्ये माझ्या विनोदी नाटकांनी, चित्रपटांनी आणि व्याख्यानांनी महाराष्ट्रातल्या हजारो लोकांना मी हसवलेले आहे. ह्या गोष्टीची जेव्हा मला जाणीव होते तेव्हा माझ्या मनाला केवढे समाधान वाटत असेल याची इतरांनी कल्पनाच केलेली बरी. महाराष्ट्रात हास्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रचार करणारा सध्या तरी मी एकच लेखक आहे. राजकीय लेखनात आणि भाषणात विनोद निर्माण करण्याची परंपरा जुनीच आहे. ती परंपरा बहुजन समाजात अच्युतराव कोल्हटकरांनी लोकप्रिय केली आणि तीच परंपरा महाराष्ट्रात आज एकट्या नवयुगनेच पुढे चालवलेली आहे. म्हणूनच बहुजन समाजाचे ते एक अत्यंत
आवडते पत्र होऊन बसलेले आहे. 45 सालच्या मध्यवर्ती आणि प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुकांमध्ये केवळ माझ्या विनोदामुळे मी काँग्रेस विरोधकांचा जो धुव्वा उडवू शकलो, तो नवयुगचे वाचक आणि माझ्या व्याख्यानांचे श्रोते कधीही विसरणे शक्य नाही. प्रतिपक्षाला रागावून वेड्यावाकड्या अश्लील शिव्यागाळी देणे याला मी वाङ्मयातली हिंसा म्हणतो. ही हिंसात्मक पद्धती वादविवादात कधीही उपयोगी पडत नाही. विनोदाला रागाचे आणि क्रोधाचे अतिशय वावडे आहे, कारण जो रागावतो किंवा चिडतो तो मुळीच विनोद करूच शकत नाही. स्वभावातली खेळकर वृत्ती समतोल राखली तरच विनोद निर्माण होऊ शकतो. विविध वृत्तामध्ये तटनीसांनी एकदा मला लिहिले की अत्रे ह्यांचे खरे नाव गाढवे आहे. तेव्हा मी रागावून जर माझे डोके फिरवून घेतले असते आणि त्यांना एखादी वाईट शिवी दिली असती तर त्यामुळे माझीच फजिती झाली असती. पण मी चिडलो नाही. उलट मी हसून त्यांना म्हणालो, होय तटनीस, आमच्या घराण्याचे आडनाव पूर्वी गाढवे हेच होते, पण एका गाढव्याने मागे एका तट्टानीशी संबंध केला आणि त्यापासून तटनीस घराणे जेव्हा उत्पन्न झाले तेव्हा आम्हाला पश्चाताप झाला आणि आम्ही आपले आडनाव बदलून मग अत्रे असे ठेविले. प्रतिपक्षी अंगावर चालून आला म्हणून विनोदी लेखकाने घाबरू नये किंवा चिडून जाऊ नये. किंबहुना स्वतःची थट्टासुद्धा हसऱ्या चेहऱ्याने पचविता येण्याचे धैर्य अंगात असल्यावाचून माणसाला विनोद निर्माण करता यावयाचा नाही. पुष्कळ वेळा तर विनोदी लेखकाला स्वतःची थट्टा स्वतःच करून घ्यावी लागते. ही गोष्ट अंगात उच्च दर्जाचा खेळाडूपणा आल्याखेरीज होऊ शकत नाही. पुण्याचे भाऊसाहेब भोपटकर हे विनोदी वक्ते होते आणि आपण खेळाडू आहोत असा त्यांना अभिमानही पण होता. तथापि नकलाकार भोंडे जेव्हा त्यांची विनोदी नक्कल करू लागले आणि ती नक्कल बघून हजारो प्रेक्षक जेव्हा हसू लागले तेव्हा मात्र भाऊसाहेब चिडले आणि माझी नक्कल पुन्हा कराल तर मी तुमच्यावर कायदेशीर इलाज करीन, अशी भोंड्यांना त्यांनी नोटीस दिली. विनोद कळणे किंवा समजणे ही काही सोपी गोष्ट नाही. अशिक्षित, अप्रगल्भ आणि असंस्कृत माणसांना विनोद कळू शकत नाही. बुद्धिमत्तेचा उत्तम विकास झाला तरच तिच्यामधून खेळकर वृत्ती किंवा खेळाडूपणा निर्माण होऊ शकतो आणि खेळाडूपणा अंगात निर्माण झाल्याखेरीज विनोद कळणे शक्य नसते. खेडवळ किंवा अशिक्षित लोकांची थट्टामस्करी केली तर ती त्यांना कळत नाही. ते एकदम चिडतात आणि वर्दळीवर येतात. पुष्कळ वेळा मारामारीचा प्रसंगही निर्माण होतो. इंग्लंडमध्ये इंग्रज लोक स्कॉच माणसांची, आयरिश माणसांची किंवा ज्यूंची भरमसाठ थट्टा करीत असतात. अमेरिकन आणि स्कॉच लोकही इंग्रज माणसांची खूप चेष्टा करतात, पण कोणीही कोणावर रागावत नाही. सगळेजण ती थट्टा ऐकून पोटभर हसतात. पाश्चात्य लोकांच्या अंगी खेळाडूपणा असल्यावाचून का हे शक्य होते? आपल्या हिंदुस्थानात हिंदूंनी मुसलमानांवर विनोद केला किंवा मुसलमानांनी शिखांवर विनोद केला तर त्या विनोदामुळे भयंकर जातीय दंगे निर्माण झाल्याखेरीज राहणार नाहीत. देशस्थ ब्राह्मणाने तर जर चितपावनांच्या कंजूसपणावर विनोद केला किंवा कऱ्हाड्याने जर देशस्थांच्या गबाळेपणाची थट्टा केली किंवा एखाद्या मराठा पाटलाने एखाद्या कुलकर्ण्यांचे लीलामृत विनोदी भाषेत वर्णन केले तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी मारामाऱ्या झुंबतील. परिटा, येशील का परतून ही विनोदी कविता मी लिहिली म्हणून परीट जातीचा एक पोरगेला पुढारी माझ्यावर अतिशय संतापलेला होता. माधवराव जोश्यांनी आपल्या एका नाटकात मारवाडी स्त्रीचे पात्र घातले होते. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मारवाडी समाजामध्ये केवढी तरी खळबळ उडाली होती. कानडी लोक तर भारी चिडखोर. कानडी वाङ्मयात विनोद आहे की नाही मला माहीत नाही, पण असलाच तर कमी असावा असा माझा अंदाज आहे. कारण कानडी लोकांच्या स्वभावात खेळाडू वृत्तीचा अभाव आहे असे दाखवणारी अनेक उदाहरणे माझ्याजवळ आहेत. कानडी भाषेची कोल्हटकरांनी आणि गडकऱ्यांनी आपल्या लेखनात थोडीशी कुठे थट्टा केली तर कानडी लोक त्यांच्यावर केवढे उसळून उठले. भावबंधनाचा प्रयोग कर्नाटकामध्ये कुठेही होऊ शकत नाही. मराठी लोकांची आणि भाषेची गुजराती लोक इतकी थट्टा करतात म्हणून कानडी लोकांइतके मराठी लोक काही चिडून जात नाहीत. याचा असा अर्थ मात्र नव्हे की महाराष्ट्रात विनोद न समजणारे मूर्ख लोक मुळीच नाहीत. छे छे, कर्नाटकाप्रमाणे महाराष्ट्रातही
विनोदामुळे चिडणारी आणि वर्दळीवर येणारी अनेक चिडखोर माणसे आहेत. पुष्कळशा सनातनी माणसांना विनोद कळू शकत नाही. याचे कारण विनोदाच्या रसग्रहणाला अवश्य असणारी खेळकर वृत्ती ह्या जरठांच्या बुद्धीमध्ये मुळीच नसते. कोल्हटकरांनी हिंदू समाजातील अनेक जुन्या अन्यायमूलक रूढींवर जेव्हा आपल्या सुदाम्याच्या पोह्यांमधून विनोदी हल्ला चढविला, तेव्हा सनातनी लोक त्यांच्या विरुद्ध अगदी शंक करीत उठले. हिंदूंच्या पोथ्या पुराणात आणि जुन्या ग्रंथांमध्ये त्या धर्माच्या देवदेवतांचे एवढे विडंबन झालेले आहे, तरी त्याच्याकडे मात्र ह्या सनातन्यांचे आजपर्यंत कधीच लक्ष गेलेले नाही. पण तो वेडगळपणा कोल्हटकरांनी जेव्हा आपल्या बोटाने समक्ष दाखविला, तेव्हा मात्र त्यांनी पावित्र्य विडंबन केले असे हे जरीपुराने जीव छाती बडवून सांगू लागले. ह्याला काय म्हणावे? माझ्या ब्रँडीच्या बाटलीमध्ये बगाराम हे विनोदी पात्र भगवान कृष्णाला कृष्णराव असे विनोदाने म्हणते, असे मी दाखवलेले आहे. त्या विनोदाविरुद्ध पुण्याच्या सनातनी संस्कृती रक्षकांनी केवढी प्रचंड चळवळ केली. शेवटी सरकारच्या सेन्सॉर बोर्डाने त्या बोलपटामधला 100 फुटाचा तो तुकडा जेव्हा उडवला, तेव्हा त्यांचे समाधान झाले. पुण्यामधल्या एका कृष्णाच्या देवळाला लोक खुन्या मुरलीधर म्हणतात आणि दुसऱ्याला छिनाल बालाजी म्हणतात. पुण्यातल्या मारुतीच्या देवळांना तर अनेक चावटपणाची नावे लोकांनी देऊन ठेवलेली आहेत. पण त्यामुळे ह्या देवदेवतांचे पावित्र्य विडंबन झालेले आहे असे या संस्कृती रक्षकांना कधी चुकून देखील वाटले नाही. ह्या त्यांच्या ढोंगीपणाला काय म्हणावे बरे? अमुक अमुक विनोदामुळे पावित्र्य विडंबन झाले आणि आपल्या धार्मिक भावना दुखावल्या, अशी जी ठराविक ओरड सनातनी लोक नेहमी करीत असतात, ती निव्वळ अडाणीपणाची आणि कांगावखोरपणाची आहे. कोट्यावधी हिंदूंनी धर्मांतर केले आणि 40 कोटी लोक 150 वर्षे इंग्रजांचे गुलाम झाले म्हणून राष्ट्राच्या किंवा धर्माच्या पावित्र्याचे विडंबन झाले असे त्यांना कधी वाटले नाही. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.